कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन। गायकवाड कोण रे? कोण रे? शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। याचं ऑडिओ रेकॉर्डिंगही सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे। या प्रकरणी आज कोल्हापुरात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांकडून संजय गायकवाड यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला। यावेळी आंदोलन आणि पोलीस यांच्यात संजय गायकवाड यांचा पुतळा काढून घेण्यावरून जोरदार झटापट झाली। अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून पुतळा ताब्यात घेतला। दरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। पुरोगामी नगरीमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, याच्या 10 लाख प्रति देशामध्ये जगामध्ये विकल्या गेलेल्या आहे। जवळ 14 भाषांमध्ये पुस्तक काढलेलं आहे। या पुस्तकातल्या काही प्रश्नावर संजय गायकवाड नावाच्या आमदाराने प्रशांत आंबी नावाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। ही गोष्ट निषेधार्ह आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुस्तक या देशामध्ये ऍक्सेप्ट झालेलं आहे, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक जगामध्ये मान्य केलेलं आहे। परंतु त्या संजय गायकवाड यांना स्वतःला शिवाजी महाराज माहित नाही। त्यांनी जी फोनवर धमकी दिली त्या धमकीमध्ये ज्या पद्धतीची वाक्य वापरले आहेत त्यांना मुळात ते पुस्तक लिहिलंय कुणाला माहित नाही। प्रशांत आंबी नावाचा कार्यकर्ता त्या पुस्तकाची विक्री करतो। हे विक्री करणाऱ्या माणसाला तंबी देतो ते पुस्तक का लिहिलंयस, कसं लिहिलंय? अरे खरं म्हणजे ते पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं आहे आणि त्याला जगामध्ये मान्यता मिळालेली आहे। 14 भाषांमध्ये त्याच्या प्रती प्रसिद्ध झालेल्या आहे। 10 लाखाच्या संख्येनं या जगातल्या लोकांनी ते वाचलेलं आहे आणि सर्वात त्याची विक्री कायममध्ये होत असते। अशा काळामध्ये एक संजय गायकवाड ज्यानं वैधानिक शपथ घेतलेली आहे, या देशाची धर्मनिरपेक्षता, या देशाची घटना, या घटनेला नाकारून एका सामान्य कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देतोय। राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे। याच माणसानं काही दिवसापूर्वी एका सामान्य हॉटेल कामगाराला स्वाशाची मारहाण केली होती। असा गुंड प्रवृत्तीचा माणूस शिंदे सेनेमध्ये आहे, जो पळून जाऊन गुवाहाटीला जाऊन स्वतःचं व्यक्तिमत्व दाखवा गेला आणि जो पळून जाऊन आमदारकी स्वीकारतो, थांबवतो, सत्तेसाठी काय वाटेल ते करतो, या घटनेची प्रतारणा करतो, घटना नाकारतो, घटना मान्य नाही, अशा माणसांना आमदार राहण्याचा अधिकार नाही। महाराष्ट्रामध्ये पुरोगामी शाहू फुले आंबेडकरचा वारसा आहे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं यांची आमदारकी ताबडतोब रद्द करावी, राज्य सरकारनं आमदारकी रद्द करावी अशी आमची विनंती आहे। इन्कलाब जिंदाबाद।